रेडी स्टार्ट. भारताच्या घटनेमध्ये कल्याणकारी राज्याची कल्पना केली गेलेली आहे. कल्याणकारी राज्यामध्ये सर्व नागरिकांना समान अधिकार व सर्व नागरिकांच्या सर्व मूलभूत गरजांकडे सरकारने लक्ष पुरविणे, त्या सर्व गरजा योग्य वेळी, योग्य तऱ्हेने, योग्य दर्जाच्या त्यांना मिळतील व योग्य किमतीच्या मिळतील याकडे कल्याणकारी राज्यात लक्ष पुरविले जाणे अपेक्षित आहे. असे लक्ष पुरविले जाणे यातच सदर मूलभूत गरजा सर्व नागरिकांना मिळाव्यात म्हणून कल्याणकारी राज्य सरकारने योग्य तो पाठपुरावा, ताकद, राजकीय इच्छाशक्ती, बंधने, नियंत्रण वापरणे आवश्यक असते. अशा प्रकारची बंधने, नियंत्रणे, योग्य प्रकारचे कायदे न्यायपालिकेकडून संमत करून घेऊन त्या कायद्याप्रमाणे सर्व व्यक्ती वागत आहेत की नाही याची शहानिशा योग्य त्या अधिकाऱ्यामार्फत अथवा न्यायालयामार्फत करून घेण्याची तरतूदही अशा कायद्यांमध्ये ठेवावी लागते. भारताची अर्थव्यवस्था सध्या मुक्ततेकडे झुकत असली तरी मूलतः ती मिश्र प्रकारची अर्थव्यवस्था आहे व त्यामुळेच त्या अर्थव्यवस्थेत स्वाभाविकपणे काही बंधने, नियंत्रणे, परवाने, सरकारची हुकूमत इत्यादींचा समावेश होतो. आधी म्हटल्याप्रमाणे मुक्त अर्थव्यवस्थेत अशा प्रकारची कोणतीही बंधने नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना समान पद्धतीने गरजांची परिपूर्ती करून देण्याची जबाबदारी मुक्त अर्थव्यवस्थेमधील सरकारवर राहत नाही, परंतु भारतीय संघराज्य हे कल्याणकारी राज्य असल्याने सर्व नागरिकांची क्षमता गृहीत धरून प्रत्येकाला समान संधी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न राहील.